सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सातारा नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती खरं तर अंतिम टप्प्यात फार वेगळ्या वळणावर आणि धावपळीच्या वळणावर आहे। अपक्षांना कमी प्रचारासाठी कालावधी मिळाल्यामुळे त्यांची दमछाक झालेली आहे। पण कमीत कमी मी ज्या वेळेला हा प्रश्न उपस्थित केला आणि सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर 24 तासापेक्षा जास्त म्हणजे साधारण 36 तास आम्हाला वाढवून मिळाले। ही आमच्या एक अपक्षांची जमेची बाजू आहे आणि अपक्षांनी अनपेक्षितपणे जो साताऱ्यात बंडखोरी केलेली आहे ही नेत्यांना खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरते आणि निश्चितपणानं ह्या निवडणुकीचा जो निकाल असेल तो अत्यंत धक्कादायक असा निकाल असतील। कारण लोक त्याच लोकांना वैतागलेले आहेत आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची जी निवडणूक आहे ती मात्र निकाल त्याचे अंतिम टप्प्यात तुम्हाला जर पाहायला मिळाले तर आत्ता जो लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, कल आहे तो वेगळ्या धर्तीचा आहे आणि त्या पद्धतीनं जो निकाल लागेल तो फार अनपेक्षित असा निकाल असेल। मतदारांचा एकंदर जर कल बघितला तर त्याच लोकांना लोक वैतागलेले आहेत आणि त्याच्यामुळं हा निकाल धक्कादायक असेल। हा थोडंसं लोकांचा कल म्हणजे मला जशी तुम्हाला चर्चा ऐकायला मिळाली तशाच पद्धतीची मलाही चर्चा ऐकायला मिळाली। कारण आमचे दादा जे आहेत ते शिवसेनेचे आहेत, वहिनी आमच्या आहेत त्या भाजपच्या पदाधिकारी आहेत आणि असा काय साक्षात्कार झाला किंवा हा खरं तर खुल्या प्रवर्गासाठी होती आणि अचानकपणे त्यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागणं म्हणजे त्यांचं नावही चर्चेत महाविकास आघाडीकडे नव्हतं आणि अचानकपणे त्यांना महाविकास आघाडी जी आहे त्यांनी काँग्रेसचा उमेदवार नाकारला, त्याच्यानंतर सेनेचा उबाटाचा उमेदवार नाकारला आणि अचानकपणे त्यांना उमेदवारी देण्यामागचं गौडबंगाल आता आम्हाला कोणालाच कळलेलं नाही। आणि त्याच्यानंतर एक नामदार शिवेंद्रशह राजे भोसलेंनी एक सकाळमध्ये बातमी होती की त्या आमच्याच पदाधिकारी आहेत आणि त्या आमच्याकडेच येतील अशा पद्धतीचं स्वरूप ज्या वेळेला त्यांनी एक वक्तव्य केलं त्यावेळेला लोकांच्या लक्षात आलं की हे भाजपनं जो एक घटक आहे त्या घटकाची जी मतं आहेत ती त्यांना मिळू नयेत, म्हणजे दुसरीकडे अन्य तिकडे वळू नयेत यासाठी भाजपनंच केलेलं हे अशा पद्धतीचं एक षडयंत्र आहे। अशा पद्धतीची चर्चा साताऱ्यात वेगवेगळ्या ऐकायला मिळतात। कोण म्हणतंय होय, कोण म्हणतंय नाही, पण अशा पद्धतीचे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे। अशा पद्धतीचा संभ्रमात टाकणारा तो उमेदवार आहे आणि त्याच्यामुळं खरं तर लोकांनाही आश्चर्य वाटलेलं आहे उमेदवार अचानक दिल्यामुळं। नाही आहे काही ठिकाणी ऐकायला मिळतंय की एखाद्या उमेदवाराने एखाद्याचं स्टेटस ठेवलं तरी त्यांना फोन करून सांगितलं जातंय आणि फार काय आजचं लोकांना वाटत नाही। पण लोक सुद्धा आता कसं आहे बंडखोरी एवढी मोठ्या प्रमाणावर होईल असं नेत्यांच्याही ध्यानीमनी नव्हतं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली की त्यांना नेत्यांना अडवताना आणि थांबवताना नाकी नऊ आली। शेवटी त्यांना नाविलाजानं का होईना ज्याला उभं राहायचं त्याला राहू द्या अशा पद्धतीची भूमिका त्यांना घ्यावी लागली का काय असं वाटायला लागलंय। आणि निश्चितपणानं आहे राजकारण म्हटलं की दबाव तंत्राचा वापर आणि ज्यावेळेला एखाद्या स्पर्धा निर्माण होते, कारण प्रत्येक कुठल्याही उमेदवाराला आता साताऱ्यात असं आहे की शाश्वती देता येत नाही। अशा पद्धतीचे खरं तर 1-2-4 जर सोडले तर कुणाला मी निवडून येईन अशी शाश्वती देता येत नाही। कारण अनपेक्षितपणे बंडखोरी जी झाली म्हणजे जे दाबून ठेवलं तर शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी किंवा ह्या सगळ्या गोष्टी ते अचानक जे नाराज झाले, ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले त्यांनी काही जणांनी फोन बंद ठेवले, काही जण बाहेरगावी निघून गेले। त्याच्यामुळे ह्या गोष्टी खरं तर ही जी खतखत होती ती उफाळून आली आणि त्याच्यामुळं बंडखोरांच्यामुळं निकाल मी मागाशीच सांगितलं की अनपेक्षित असतील आणि फार चुरशीची ही निवडणूक असल्यामुळं कुणालाही शाश्वती देता येईल असे काय निकाल नसतील। अपक्षांना कमी कालावधी मिळाला आणि कमी कालावधी मिळाल्यानंतर आमच्यावर अन्याय होतो अशी भूमिका मी ठामपणे घेतली आणि त्याला जाणीव त्या काळात पहिली प्रसिद्धी दिली। त्याच्यामुळं खरं तर अपक्षांच्या वतीनं असेल किंवा मी माझ्या वैयक्तिक वतीनं असेल खरं तर वाढवून मिळालेल्या हा जो कालावधी आहे त्याला मी तुम्हाला त्याचं क्रेडिट देतो आणि तुम्ही माझ्या त्यावेळेला ठामपणे उभा राहिला नसता सगळी मंडळी तर निश्चितपणानं आम्हाला 36 तासाचा कालावधी वाढवून मिळाला नसता। गेले 35-40 वर्ष मी
सातारच्या निवडणुका फार जवळून पाहिलेत. कुठं काय करावं लागतं किंवा कुठं काय नाही. आणि तुम्ही मगाशीच म्हटला की दबाव तंत्राचा वापर. मी आजपर्यंत एकही पदयात्रा काढली नाही माझ्या स्वतःची. मी कुठं शक्ती प्रदर्शन केलेलं नाही. मी कुठं पैशाचा बाजार केलेला नाही. कारण मी मगाशी सुरुवातीला असं म्हटलं की ही लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि त्यामुळं जनता ही माझ्या मागं आहे. आणि कुणी आतापर्यंत जेवायला घाला असं सुद्धा कोण म्हटलेलं नाही. त्याच्यामुळं आणि सर्वसामान्यांची कामं जी 30-35 वर्षात आपण प्रामाणिकपणे केली, कुणाकडनं ही 1 रुपयाची अपेक्षा केली नाही. ते सगळी मंडळी आता माझ्या मागे उभे राहिलेत. सगळ्यांचे फोन येत आहेत आणि हा जो विषय आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. खरं तर लोकांना असं वाटत होतं की हा एकटा माणूस काय करेल, पण लोकांना दाखवून दिलं की एक माणूस सुद्धा निवडणुकीत रंगत चांगले आणू शकतो आणि ती रंगत मी आणलेली आहे एवढं मात्र निश्चित.